नमस्कार मित्रांनो, संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम. मित्रांनो, आज 1 मे 2024 आज आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन. तर या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर आमची आरोही या ठिकाणी कॅमेरा धरून उभी आहे. तर आरोहीच्या स्कूलचं ॲडमिशन नुकतंच धीरज इंटरनॅशनल स्कूल चिखली या ठिकाणी सेक्टर नंबर 12 इथे पलीकडे स्कूल आहे. तर त्या ठिकाणी झालेलं आहे बघा नाव DIS म्हणजे धीरज इंटरनॅशनल स्कूल. तर या स्कूलमध्ये आरोहीचं ॲडमिशन झालेलं आहे आणि या ठिकाणी CBSE बोर्डचा पॅटर्न आहे. तर मित्रांनो, आता तिच्या स्कूलमधून कृपया मला एवढं हे एक किट असं मिळालं आहे. तर मित्रांनो, हे बुक आहेत आणि हे बघा, ह्या बुकला कवर घालण्याचं हे मेन कपड्यासारखं आहे रोल हे. तर ह्या ठिकाणी हे आहे, हे रोल, हा रोल आहे. तर ह्या रोलचा उपयोग करून ह्या ठिकाणी ह्याला कवर असा घातलेला आहे. बुकला आहे बघा, हा कवर घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बघूया काय काय दिलेलं आहे. बापरे, हां छान. तर मित्रांनो, याच्यामध्ये मराठी 12 खडीचं एक चार्ट दिलेलं आहे. या बुकमध्येच आहे तो चार्ट आणि हे आहे ग्रामर बुक. तर हे ग्रामर बुक आहे. तर असे एकूण मला दाखवतो मी एकूण किती बुक आहेत. हे बघा, तर एकूण या ठिकाणी पहिलं आहे ऑर्चर्ड इंग्लिश बुक 1 2 3 4 5 6 7 जवळपास 7 ते 8 बुक आहेत. आणि इतक्या नोटबुक दिलेल्या आहेत. त्या स्पेशली त्या स्कूलचंच नाव या नोटबुकवरती आहे. तर या ठिकाणी इतक्या भरपूर नोटबुक्स या आरोहीला दिलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी मी स्वतः ह्या नोटबुकला आणि ह्या बुकला, ह्या इथं खाली दाखवा ना, ह्या नोटबुकला आणि ह्या बुकला, ह्या दोन्हीला मी इथं कवर घालत आहे. हे बघा, ह्या ठिकाणी हा कवर घातलेला आहे. अशा प्रकारे हा कवर ह्या ठिकाणी कवर घालून या ठिकाणी हा चिकट टेप आहे आणि सर्व काय स्टेशनरी ही आम्हाला स्कूलकडूनच मिळाली होती. आणि या ठिकाणी हे असं एक करून चिटकवलेलं आहे आणि वरून असलेला कवर घातलेला आहे की जेणेकरून हे नोटबुक वर्षभर मुलांकडे सुरक्षित राहावं यासाठी या ठिकाणी आम्ही कवर घालत आहोत. तर आज कामगार दिन आहे. तर आम्हाला देखील सर्वांना सुट्टी असल्यामुळे आज आरोहीच्या ह्या सर्व बुक्सच्या या ठिकाणी सर्व काही तयारी चालू आहे. आणि हे जे आहे बुक कवर रोल हे झालं. दुसरं आहे, अजून एक आहे ते म्हणजे हे आहे नोटबुक. हां, तर हे आहे नोटबुक वरती बघा, नोटबुक. तर याच्यामध्ये हा रोल ह्याच्यामध्ये होता. हे बघा, हा रोल आहे, ह्याचा हा रोल आहे. म्हणजे नोटबुकचा रोल हा वेगळा आहे कवर घालण्याचा आणि बुकचा हा रोल ह्या ठिकाणी बुक्सला हा कवर घालण्याचा हा रोल वेगळा आहे. तर ह्या ठिकाणी आता 6 जूनला आरोहीची स्कूल चालू होईल. तर तोपर्यंत सर्व काही ह्याला पूर्णपणे आम्ही तयारी करताना या दोन्ही बुक्सला आम्ही कवर घालून पूर्णपणे तयारी करून घेत आहोत. आणि आता 1 महिना स्कूलला सुट्टी आहे. आता सांगायचं राहिलं की आरोही 2nd क्लासमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं आहे. 2nd. आणि मित्र हो, या ठिकाणी बघा अशा प्रकारे तिला हे एक स्कूलमध्येच हे क्रेलॉन्स म्हणजे एक कलर बॉक्स त्याला मिळाला आहे. हे बघा, हे आहे. परत आणखी पेन्सिल्सचा एक बॉक्स असा मिळाला आहे. हे 2. हे भरपूर स्टेशनरी, ते फेविस्टिक आहे. दाखवा फेविस्टिक जरा, ते आहे. तर असं भरपूर स्टेशनरी हे बघा ती मिळाली आहे. आणि 6 जूनला जेव्हा स्कूल चालू होईल तेव्हा तिला ड्रेस वगैरे मिळणार आहे. तर आज आम्ही त्याची पूर्णपणे सर्व तयारी करीत आहोत.
आमच्या आरोहीची मम्मी आणि आम्ही दोघं या ठिकाणी आज हेच काम करत आहोत. एकदा हे सर्व पूर्णपणे तयार झालं की मग 6 जूनला आरोही स्कूलला जाईल मित्रांनो. तर आता आपण जरा आरोहीशी बोलूया. तर मित्रांनो, आता बघा ह्या ठिकाणी आमचा हा उद्योग हा सुरू आहे की मुलांच्या भविष्यासाठी किंवा मुलांसाठी काय काय पालकांना करावं लागतं. बघा तुम्ही, हे आमचे आरोही आहे. आरोही, इन विच क्लास आर यू स्टडिंग? सेकंड. सी ॲडमिटेड इन सेकंड इयर. व्हॉट इज युअर स्कूल नेम? धीरज इंटरनॅशनल स्कूल. तर स्कूलचं नाव आहे धीरज इंटरनॅशनल स्कूल आणि इट इज व्हेरी नियर. ते कुठे आहे? आपल्या फ्लॅटपासून अगदी जवळ आहे, खूपच जवळ आहे ना. 1 मिनिटाचा आहे. एक नाही 10 मिनिटाचा अंतरावरती ते स्कूल आहे. मग आता व्हॉट इज युअर नेम? कसं घालायचं आहे त्याला मी जरा शिकवतो. पूर्वी आम्ही आमच्या स्कूलमध्ये असताना आम्ही अशा प्रकारे आम्ही याला कवर घालायचो. आम्ही आता ह्याच्या मापाचं बरोबर कटिंग केलेलं आहे आणि ह्याचं जे वरचं जे हे जाड जे पेज आहे, वरचा पुट्टा जो आहे वरचा हा, तर याच्याबरोबर थोडं जास्त अंतर सोडून हे असं घ्यायचं एवढं मापामध्ये. खूप सोपं आहे. आता इथून असं फोल्ड करायचं, बरोबर ह्या मापाचंच घ्यायचं. आपल्याला असंही बघता येईल. हे बघा, असं स्प्रेड करायचं याला आणि एक अंदाज घ्यायचा की हे जे नोटबुक आहे किंवा हे बरोबर ह्याच्या आतमध्ये बसलेलं आहे का, तर एक अंदाज आपण घेऊ शकतो. तर हेतून एका साईडला आपण आता अशा प्रकारे हे नखाने आपण ह्याला वरतून असं प्रेस करू शकतो. थोडं जळून दाखवायचं नखा म्हटल्यावर. हे नखानेचं आपण याला प्रेस केलं त्याच्यामुळे बरोबर ह्या लाईनच्या आतमध्ये हा भाग ह्या ठिकाणी तयार झाला. ह्या ठिकाणी हा कवर झाला. हे बघा, ह्या ठिकाणी आता काय करूया, ह्याला असं फोल्ड करूया आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे दुसरी बाजू ही, तर ह्याला सुद्धा आपण ह्या ठिकाणी अशा प्रकारे ह्याला फोल्ड करूया आणि नखाने नख नसतील तर काय करायचं तर या ठिकाणी हे कैची आहे, तर कैचीच्या सहाय्याने आपण ह्याच्यावरून असं प्रेस करू शकतो. ज्याप्रमाणे कपड्यांना आपण इस्त्री करतो अगदी त्याप्रमाणे तिथून अलगदपणे ह्याच्यावरून असं फिरवलं की हा कवर चांगल्या प्रकारे बसतो. आता हे बघा, दोन्ही आपण असा आता एकत्र असा करूया. एकत्र झाले की ह्याचे जे बाजूत हे कोपरे दोन्ही साईडचे, आता हे बघायचं की हे मापात आहेत का बरोबर. तर दिस इज ओके, हे परफेक्ट मापामध्ये आहेत. तर चिझर्स हे कैचीने आपण हे दोन्ही कोपरे असे कट करून घेऊया. असं केलं या साईडने आणि आरोही लवकर ये. आता बघा, हा एक कोपऱ्या असा कट केला. दुसरा आहे आता हे इथून हे ते पुढचं आहे, थोडं जवळून दाखवा. आता हे जे आहे ना कोपरा अलगदपणे ह्या ठिकाणी कैचीने हे बघा असं करायचं आणि इथून देखील हे बऱ्याच लोकांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरता मी हे सांगतोय. तर तुम्ही असं हे मुलांच्या नोटबुकला असं कवर घालू शकता. खूप सोपं आहे कवर घालणं आणि असं कैचीने हे कोपरे दोन्ही कट करायचे की त्याच्यामुळे काय होणार आहे, तर हा जो भाग आहे हे बघा ह्या ठिकाणी बघा, हा भाग कुठला हा असा, आता हा भाग असा ओपन झाला आहे. तर आता ह्याला आपण असं आत टाकूया याच्यामध्ये, तर तो चांगला टाईट बसेल. हे बघ आरोही, तो सांगतो बघून घे. हे बघ, आता हा भाग आतमध्ये गेला आणि वरून काय करायचं, आता हा जो भाग ओपन आहे आपण त्याला असं क्लोज करूया, ह्याला आत टाकूया आणि असं दोन्हीही बोटाने असं अलगदपणे असं वरून हात फिरवून हा असं टाईट करायचा पूर्ण आणि नखानेच त्याला असं वरून प्रेस करायचं, जेणेकरून हा भाग चांगला टाईट होईल. ओके, हा टाईट झाला. आता नंतर ह्या भागाला, आता ह्या साईडला पण सेम असंच करूया. तर हा जो भाग आहे आपण कट केलेला कॉर्नर, हा आपण आतमध्ये घालूया आणि नंतर
हा भाग पुन्हा या ठिकाणी असा हा क्लोज होईल. हे बघा हा भाग असा परत दोन्ही हाताने हे आपल्या बोटाने या दोन्ही बाजूला आपण हे असं करू शकतो, वरून असं एक नकाने आपण अलगदपणे ह्याला असं एक प्रेस करा. मग हा भाग एकदम टाईट झाला, ओके झाला. ठीक आहे, ओके झाला. एक बाजू झाली. आता आपण करूया दुसरी बाजू. काय करतेस? हां, लक्ष द्याकडे. हे बघ आता हा इथं ओपन आहे बरोबर. हा मी कट केला म्हणजे साईडचे कॉर्नर जे आहेत ना कोपरे असे क्रॉस मी हे कट केले होते. हे आणि हे कट केल्यामुळे काय होणार आहे तर ह्याचे जे ओपन बाजू आहे हे आपण हे आत टाकूया की ज्यामुळे ह्याला चांगला सपोर्ट होऊन ते चांगला घट्ट बसेल आतमध्ये. हे बघा हे आत गेलं आणि बाहेरून लगेच आपण ह्याला असं ह्याला बंद करूया. आता हे भाग क्लोज करताना दोन्हीही बोटाने अलगदपणे आपण हा जो कवर आहे तर कवर असा आत दाबूया, नकाने त्याला असं प्रेस करूया की जेणेकरून हे परत ओपन नाही होणार. झालं की आता हे दुसरी बाजू एक राहिली, याला पण सेम असंच करायचं. हे बघा कवर घालणं खूप सोपं आहे. पूर्वी आम्ही 4थी 5वीला असताना अशा प्रकारे आम्ही कवर घालायचो, परंतु आता याच्यात थोडासा बदल झालेला आहे. हा आता हे बरंच काही स्टेशनरी पण आलेले आहे. या ठिकाणी आपण ग्लू आहे, नंतर ह्या ठिकाणी हे टेप आहे, याच्याने आपण ह्याला इथं चिटकवू शकतो. हां, तर आम्ही आमच्या काळामध्ये वर्तमान पेपरच्या साहाय्याने ह्या पुस्तकाला आम्ही कवर घालायचो की जेणेकरून पुस्तक खराब होऊ नये. तर याची आम्ही पूर्णतः काळजी घ्यायचो. समजतंय? हां, तर असा कवर पूर्वी नव्हता. तर मित्रांनो अशा प्रकारे कवर घालून झालेला आहे. हे बघा खूपच छान दिसतोय आणि पुस्तक खराब नाही होणार, ह्याला धूळ वगैरे लागणार नाही. तर बरेच दिवस हे पुस्तक आपलं छान राहू शकतं, नवीन दिसतं. आता काय करायचं तर आता हे चिकट टेप आहे, चिकट टेपने आपण आतमधल्या ह्या भागाला या ठिकाणी असं चिटकवायचं. हा भाग पूर्णपणे असं चिटकवून घेऊ जेणेकरून हे निघणार नाही. जर इन केस 1, 2, 3 महिन्यांनी जरी एखादं हे कवर जर निघालं तरी आतला भाग हा सुरक्षित राहतो. पुन्हा आपण या ठिकाणी हे जे बुक कवर आहेत तर त्याच्या साहाय्याने परत आपण याला कवर घालू शकतो. तर हे पारदर्शक आहे, पातळ आहे आणि हे बुकला मी याचं कवर घातलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसणार नाही आहे. पण ह्या ठिकाणी हे मेन कापडाचं हे जे आहे ना कवर हे घातलेलं आहे. हां, घातलेलं आहे. तुम्हाला वाटेल की सर्व ह्याला घातले का नाही कवर, कवर घातलेलं आहे. फक्त या ठिकाणी ह्याची वरची बाजू दिसते तुम्हाला क्लिअर दिसते, क्लिअर बरोबर, कारण हा कवर घातलेला आहे म्हणून. हे बघा आतून बघा घातलेला आहे, वरतून टेप लावून ह्याला पूर्ण पॅक केलेलं आहे. तुम्हाला दिसणार नाही जास्त. ठीक आहे, हे असं आमच्या आरोहीची अशी प्रकारे हे सर्व तयारी स्कूलची करून ठेवणार आहोत. हे बघा आरोही तुला आता मी एवढी हेल्प केलेली आहे का नाही, तू थोडीशी मोठी झालीस ना तर स्वतःहून तू ह्या सर्व गोष्टी करायच्या, तूही शिकायचं. पुस्तकात कवर कसे घालावेत तू हे आता पाहिलंस ना काय की नाही, मग तुला देखील स्वतः ही ॲक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे. ही सुद्धा एक ॲक्टिव्हिटीच आहे ना स्कूलची, तुला यायला पाहिजे हे, हो की नाही. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असल्यास या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि नेहमी आपल्या आपुलकीचा प्रश्न, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमी जीवनामध्ये आनंदी राहा आणि काय म्हणायचं, वाहने जपून चालवा. चला मित्रांनो, आज आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुन्हा दुसऱ्या अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला सर्वांना बाय, थँक्यू सो मच.